दरोड्याची तयारी असलेली आंतरराज्यातील दरोडेखोर टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात. वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर राजूर पाटी परिसरात गुजरात येथील फिर्यादी धर्मेंद्र पटेल व त्यांचे साथीदार असे त्यांच्याकडील स्कॉर्पिओ कारमधून मध्य प्रदेश ग्वालियर येथून मुंबई बाजूकडे जात असताना अज्ञात आरोपितांनी संगनमत करून वेगवेगळ्या गाड्यांमध्ये येऊन फिर्यादीच्या गाडीस त्यांच्याकडील वाहने आडवी लावून फिर्यादीस मारहाण करून साक्षीदार यांच्या डोळ्यात काहीतरी टाकून त्यास बेशुद्ध करून त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कारमधील रोख रक्कम 4,50,000 रुपये जबरी चोरी करून चोरून नेल्याबाबत वाडीवरे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपितांचा गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून आरोपितांचा शोध घेण्याकामी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळांवर भेटी देऊन फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाच्या मदतीने घडलेल्या परिस्थितीची पाहणी करून विविध पथके तपासकामी रवाना केली होती. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्ग तसेच घटनास्थळावरील उपलब्ध भौतिक व तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण तसेच गुन्ह्यातील आरोपितांची देहबोली व बोलीभाषा यावरून तपास करून हे आरोपी हे केरळ राज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार परराज्यातील तपास परवानगीने 2 पथके केरळ राज्यात तपासकामी पाठवण्यात आली होती. केरळ राज्यातील त्रिसूर जिल्ह्यातील कोंडगुल्लूर या ठिकाणावरून 2 आरोपितांना ताब्यात घेतले. बाबू की आर रमन पिल्ले, आकाश श्रीकांत वरील आरोपितांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी डिसेंबर महिन्यात नाशिक शहरापासून पुढे मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवरे परिसरात एका स्कॉर्पिओ वाहनावरील चालकास व त्याच्या साथीदारास मारहाण करून त्यांच्या कारमधील रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपीकडे अधिक चौकशी करून त्यांच्या इतर साथीदारांबाबत माहिती घेतली असता ते पुन्हा नाशिक जिल्ह्यात लूटमार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात गेले असल्याबाबत सांगितले. सदर बातमीप्रमाणे खात्री केली असता त्यांचे साथीदार हे महामार्गावरील वाहनांची लूट करण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गालगत 4 चाकी वाहनांमध्ये दबा धरून थांबलेले असल्याबाबत खात्री झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलिसांच्या पथकांनी संयुक्तपणे छापा टाकून यातील खालील आरोपितांना पाठलाग करून त्यांच्या ताब्यातील मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेतले आहे. नियास मोहम्मद अली, मोहम्मद आदिल, अब्दुल माजिद, अनिल कुमार करुणाकरा, कुरूप सबरीनाथ, विनू केव्ही, आसिफ हमीद, अब्दुल हमीद नासर, शाहरुख PS शाहजहान, सिरल बाबू मजीद, अरुण कुमार के, सबिश VS संतोष, इतर 5 साथीदार फरार. सर्व आरोपी हे केरळ राज्यातील आहेत. यातील वरील ताब्यात घेतलेले आरोपी त्यांच्या कब्जातील 4 चाकी वाहनांमध्ये घातक हत्यारे व मिरची पूड असे कब्जात बाळगून रस्त्यावर अथवा परिसरात दरोडा टाकण्याची तयारी असताना मिळून आले आहे. त्यांच्या कब्जातून लोखंडी तलवार, लोखंडी गुप्ती, कोयता, टोकदार चाकू, 2 हातोड्या, स्क्रूड्रायव्हर, मिरचीची पूड व दरोडा टाकण्याचे इतर साहित्य, टोयोटा इटियास, मारुती स्विफ्ट, होंडा सिटी कार असे 3 4 चाकी वाहने व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, विविध बँकांचे ATM व क्रेडिट कार्ड असा एकूण 19,55,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपितांविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील प्रमाणे ताब्यात असलेल्या आरोपितांना सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता त्यांनी डिसेंबर महिन्यात देखील नाशिक जिल्ह्यात येऊन मुंबई आग्रा महामार्गावर एक स्कॉर्पिओ कार अडवून लूटमार करून रोख रक्कम चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपी हे केरळ राज्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यातील महामार्गांवर वाहने अडवून लूटमार केल्याचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सिन्नर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण तसेच पोलीस अंमलदार प्रवीण करकड, विनोद टिळे, संदीप नागपुरे, हेमंत गिलबिले, संतोष दौदे, सतीश घुटे, नवनाथ शिरोळे, श्रीकांत गारुंगे, कैलास मानकर, प्रदीप बहिरम, बालाजी कुंटेवाड, केतन कापसे, नितीन गांगुर्डे, वाडीवरे पोलीस स्टेशनचे शिरीष गांगुर्डे,
सिन्नर पोलीस स्टेशनचे समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक गाढवे, शिंदे, नवनाथ पवार, साळवे, पवार, साळवे यांच्या पथकांनी वरीलप्रमाणे कारवाई करून दरोडा, तयारी व जबरी चोरी असे एकूण 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. वृत्तसंकलन रफिक सय्यद. आपले जे दोन घटना सांगण्यासंदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये पहिली घटना जी आहे ती आंतरराज्य एक टोळी पकडण्यात यश मिळालेलं आहे. त्यांची पद्धत अशी होती की अंगड्याची वाहनं जी जातात त्या वाहनांना रेकी करणे, रेकी करून त्यांना एखाद्या स्पॉट असा निवडणे ज्या ठिकाणी वाहनं सहजपणे थांबवता येतील. त्या वाहनाच्या बाबतीमध्ये त्याला टेक्निकल त्याचं फॉलोअप करता येईल असं काहीतरी GPS लावणे किंवा इतर सर्व गोष्टी करणे आणि त्याच्या आधारावर केरळ राज्यातील त्रिशूर या जिल्ह्यातील हे सगळे आरोपी आहेत जे देशभरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे केसेस करत आहेत. ते आधी पूर्णपणे माहिती घेतात. ती जी गाडी आहे ज्याच्यामध्ये काही मौल्यवान वस्तू असतील अशा गाडीच्या काही लोकांना त्याच्यामध्ये फोडतात. ते त्यांना काही आर्थिक आमिष दाखवलं जातं आणि त्याच्या आधारावर ती गाडी कुठे कुठे जाते, किती वाजता जाते याविषयी माहिती घेतली जाते आणि या बेसवर 3-4 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर वेगवेगळे सिम कार्ड वापरतात, वेगवेगळे नंबर वापरतात आणि त्यानंतर एका रात्री एका दिवशी ते येऊन ती गाडी लुटतात आणि डायरेक्टली केरळला जातात. त्यांचे नंबर बदलतात, सगळ्या गोष्टी चेंज होतात. त्यामुळे त्यांना पकडणं ही अत्यंत चक्रीचं होतं. आपल्याकडे एक घटना वाडीवरच्या हद्दीमध्ये 11 डिसेंबर 2025 ला घडलेली होती. राजूर पाटील या ठिकाणी अशी गाडी, स्कॉर्पिओ गाडी लुटलेली होती. याबाबतची तक्रार पटेल या व्यक्तीने वाडीवरील पोलिसांच्या हद्दीमध्ये असल्यामुळे वाडीवरील दिली होती. तसा एक 4.5 लाख रुपये गेल्याचा गुन्हा हा 288 नंबरचा गुन्हा वाडीवरीच्या ठिकाणी 309(6) आणि 324(4) याच्याप्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याची गांभीर्य पाहून आम्ही त्याच्यासाठी एक स्वतंत्र पथक LCBचं नेमलं होतं. LCBचे प्रभारी अधिकारी श्री बगर आणि त्यांचं पूर्ण पथक त्याच्यामध्ये काम करत होतं.